Hello everyone. We had finished up with the chapter sales promotion. From today onwards, we are going to start our 7th chapter, recruitment, training, evaluation and compensation to a pharmacist. As after obtaining diploma in pharmacy, after doing your DPharm, that a student pharmacist, you have to registered with the state pharmacy council. You have to register yourself with the state pharmacy council. So registered pharmacist, after doing registration, then you will get the license, you will get your the PPP card. Then after that you will become a registered pharmacist, and you will have the choice of serving as a pharmacist in government hospital, ESI dispensary, primary health center, or as a private nursing home, or you can work as a salesman, means you can work as a pharmacist in some retail chemist shop or in the wholesale stores also, or you are employed as a sales representative in a pharmaceutical firm. सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे ॲज अ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून सुद्धा कुठल्याही फार्मास्युटिकल कंपनीमध्ये तुम्ही जॉब करू शकता. मीन्स आफ्टर कम्प्लिटिंग युअर DPharm डिप्लोमा तुम्ही केल्यानंतर तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल रजिस्ट्रेशन करावं लागतं. डिप्लोमा तुमची फायनल एक्झाम झाल्यानंतर SYची फायनल एक्झाम झाल्यानंतर 3 months तुम्हाला ट्रेनिंग कंप्लीट करावं लागतं मेडिकलमध्ये. ते ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर 3 monthsचं ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करावं लागतं. रिझल्ट आल्यानंतर तुमचा ते जे काही सगळी डॉक्युमेंट्स असतील ती सगळी व्हेरीफाय करून तुम्ही पास झाल्यानंतर, ह्याच्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला पास होणं गरजेचं आहे. जर तुम्ही फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास झाला तर तुमचं लायसन आहे लगेच येईल. समजा तुम्ही अभ्यास केला नाहीत कोणत्या विषयाचा, तुमचा एखादा विषय राहिला, देन तुमची पुढची जी प्रोसेस आहे सगळी ही डिले होत जाणार आहे. सम ऑफ यू विल गो फॉर हायर एज्युकेशन. तुम्ही तुमच्यातले काही जण हायर एज्युकेशनसाठी BPharmला सुद्धा काय घेतील, ॲडमिशन घेतील. देन सी रिक्रुटमेंटचा मिनिंग काय असतो तर भरती, व्हॅकन्सी क्रिएट झालेली असते कुठल्याही फार्मास्युटिकल कंपनीमध्ये किंवा मेडिकलमध्ये, केमिस्ट शॉपमध्ये व्हॅकन्सी क्रिएट होते. सो ती जी व्हॅकन्सी भरण्याची जी प्रक्रिया असेल त्याला रिक्रुटमेंट असं म्हटलं जातं. रिक्रुटमेंट म्हणजे काय तर भरती, व्हॅकन्सी फिलअप करणं. दिस इज कॉल्ड ॲज ॲन रिक्रुटमेंट. सो DPharm झाल्यानंतर तुम्हाला खूप चांगल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत की तुम्ही मेडिकलमध्ये ॲज अ फार्मासिस्ट म्हणून काम करू शकता, किंवा होलसेल स्टोअर आहे तिथेसुद्धा तुम्ही जॉब करू शकता. तुम्ही स्वतःचं मेडिकल स्टोअरसुद्धा ओपन करू शकता. देन काही फार्मास्युटिकल कंपनीज आहेत तिथे तुम्हीसुद्धा ॲज अ प्रोडक्शन डिपार्टमेंटला किंवा पॅकेजिंग डिपार्टमेंटलासुद्धा तुम्ही जॉब करू शकता. देन हायर एज्युकेशन तर आहेच. देन अदर दॅन दॅट गव्हर्मेंट फॅसिलिटीजसुद्धा खूप चांगल्या आहेत गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये, म्हणजे की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲज अ फार्मासिस्ट म्हणून, ESI डिस्पेन्सरीमध्ये, प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता तर जॉब करू शकता. सो ह्याची जी जॉब जो काही आहे व्हॅकन्सी आहे ती क्रिएट होत असते, आणि ती व्हॅकन्सीला फिलअप करण्याची प्रोसेस म्हणजेच काय तर रिक्रुटमेंट असं म्हटलं जातं. सो रिक्रुटमेंट इज अ प्रोसेस ऑफ अट्रॅक्टिंग मोर कॅन्डिडेट टू अप्लाय फॉर व्हॅकंट जॉब इन द ऑर्गनायझेशन. रिक्रुटमेंट म्हणजे काय तर असे कॅन्डिडेट जे काही आहेत जे जॉबसाठी सुटेबल आहेत त्यांना काय करणं तर त्यांच्यापर्यंत जी भरती आहे आपल्याकडे त्याची माहिती पोचवणं. सो ते माहिती म्हणजे पोचवण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. न्यूजपेपरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट देऊन, देन नेटवरती तुमचं काय असेल डाटा तो अपलोड करून, देन डिफरंट सोर्सेस आहेत ते आपल्याला पुढे बघायचे आहेत. त्याच्यानुसार मग ते जे कोणी कॅन्डिडेट आहेत प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉईज म्हणजे काय तर ते आपले फ्युचरमध्ये काय होणार आहेत ते आपले एम्प्लॉई होणार आहेत. सो त्यांच्यापर्यंत आपण काय करू शकतो, आपल्याकडे जी भरती आहे त्याची माहिती आहे ती पोचवू शकतो, आणि मग ते कॅन्डिडेट त्याच्यासाठी अप्लाय करतात, आणि ह्या प्रोसिजरला रिक्रुटमेंट असं म्हटलं जातं. रिक्रुटमेंट म्हणजे निव्वळ मराठीमध्ये बोलायचं झालं तर भरती. सो नाऊ सी नेक्स्ट आहे ते ट्रेनिंग. ट्रेनिंग म्हणजे काय, आता रिक्रुटमेंट असेल, समजा एखादं कुठली फार्मास्युटिकल कंपनी आहे, समजा सिप्ला कंपनी आहे, त्याच्यामध्ये
20 जागा भरायच्या आहेत. फार्मासिस्टच्या जागा फिलअप किती करायच्या आहेत? 20. पण ॲप्लिकेशन किती आली आहेत? म्हणजे रिक्रुटमेंट जेव्हा केलं, ॲप्लिकेशन किती आले आहेत? येताना 500 ॲप्लिकेशन आले आहेत. सो त्या 500मधली काय केले जातात? तेवढी 500 ॲप्लिकेशन 500च्या 500 कॅन्डिडेटना बोलवलं जात नाही. त्याच्यामधले कॅन्डिडेट जे काही आहेत ते फर्स्ट सिलेक्ट केले जातात. त्यांचा क्रायटेरिया असतो. मीन्स आपल्याला काय पाहिजेत कॅन्डिडेट? डी फार्म. मिनिमम क्रायटेरिया आता डी फार्म आहे. सो डी फार्म झालेले कॅन्डिडेटनी अप्लाय केलं आहे. बट समजा काही 12th सायन्स झालेले कॅन्डिडेट आहेत, त्यांनी अप्लाय केलं असेल, सो ते काय केले जातात? ते त्याच्यामधून डिलीट केले जातात. अर्जांची छाननी केली जाते सिलेक्शन ह्या प्रोसेसमध्ये. स्क्रुनिटी ऑफ ॲप्लिकेशन बोलतात त्याला. आणि मग सिलेक्शन झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू आहे तो घेतला जातो, वेगवेगळ्या टेस्ट घेतल्या जातात, फिजिकल एक्झामिनेशन घेतलं जातं की जे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये शिकायचं आहे. आणि मग समजा 500 जणांनी अप्लाय केलेलं असेल, त्याच्यामधले मग काय केलं जातं? त्याच्या अर्जांची छाननी केली जाते. मग समजा त्याच्यामध्ये समजा आता 10 आहेत, किती आहेत? आता फिमेलसाठी समजा जर काही आहेत पोस्ट आहेत त्या, किंवा समजा मेलसाठीच फक्त पोस्ट आहेत आणि फिमेलने अप्लाय केलं आहे. मग फिमेलचे जे सगळे ॲप्लिकेशन्स असतील, फिमेल्सचे जे काही अर्ज आलेले असतील, ते अर्ज काय केले जातात? डिलीट केले जातात. त्यानंतर मग इंटरव्ह्यू घेऊन अप्रोप्रिएट कॅन्डिडेट्स आर सिलेक्टेड अँड आफ्टर दॅट ट्रेनिंग इज गिवन. ट्रेनिंग म्हणजे काय? तर त्यांना प्रशिक्षण देणं. सो ट्रेनिंग इट इज अ प्रोसेस ऑफ इन्क्रीजिंग नॉलेज अँड स्किल ऑफ एम्प्लॉई टू परफॉर्म स्पेसिफिक जॉब. देन आफ्टर दॅट मग इव्हॅल्युएशन केलं जातं. म्हणजे काय? तर फार्मासिस्टचं त्याचे काय काय क्रायटेरिया जे काही असतात, फार्मासिस्टचं वर्क कसं आहे, मीन्स त्याचा ॲपिअरन्स, पर्सनॅलिटी, देन इट्स कॉपरेशन विथ कलिग्स, प्रॉडक्ट नॉलेज, सेलिंग ॲबिलिटी, सेल्फ इम्प्रूव्हमेंट, त्याची डेट ऑफ जॉईनिंग, नेम, इट इज त्याला इव्हॅल्युएशन म्हणतात. आणि कम्पेन्सेशन म्हणजे काय? तर फार्मासिस्टने काम केल्यानंतर त्याला दिले जाणारी जी काही पगार आहे, जी काही सॅलरी आहे आणि अदर त्याला काही मिळणारे जे काही फायदे आहेत, मीन्स अदर बेनिफिट्स जे काही असतील, हाऊस रेंट अलाउन्स असेल, देन मेडिकल अलाउन्स असेल, इन्शुरन्सच्या ज्या काही स्कीम्स असतील, ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस जे काही असतील, त्या सगळ्याला काय म्हटलं जातं? तर कम्पेन्सेशन असं म्हटलं जातं. ह्यालाच काय म्हणतात? तर रिक्रुटमेंट. रिक्रुटमेंट म्हणजे काय? जर भरतीची जी काही प्रोसेस असते, ॲप्लिकेशन मीन्स वॅकन्सी क्रिएट होणं आणि वॅकन्सी क्रिएट झाल्यानंतर मग ॲप्लिकेशन एम्प्लॉईजना काय करणं? आपल्याकडे वॅकन्सी आहे ते सगळ्या एम्प्लॉईजना कळवणं आणि त्यांची ॲप्लिकेशन्स घेणं. मग ती ॲप्लिकेशनसाठी पर्टिक्युलर ड्यू डेट असते. मीन्स पर्टिक्युलर मीन्स यू हॅव टू अप्लाय बिफोर असं असतं 7 मार्च. 7 मार्चच्या अगोदर तुम्हाला त्याच्यासाठी काय करावं लागतं? तर अप्लाय करावं लागतं. देन ट्रेनिंग, मग प्रशिक्षण दिलं जातं, कॅन्डिडेट सिलेक्ट केले जातात आणि मग त्या कॅन्डिडेटचं नॉलेज अजून इन्क्रीज करण्यासाठी त्याला ट्रेनिंग दिलं जातं. मग हे ट्रेनिंग ऑन द जॉब ट्रेनिंग असतं आणि ऑफ द जॉब ट्रेनिंग असतं. ऑन द जॉब म्हणजे काय? तर जॉब करताच ट्रेनिंग. आणि ऑफ द जॉब ट्रेनिंग म्हणजे काय? आधी ट्रेनिंग सगळं कंप्लीट करायचं आणि मग जॉब करायचा असं असतं. मीन्स पूर्ण अगोदर 1 महिना 2 महिने ट्रेनिंग घ्यायचं आणि मग जॉब. MRचा जो जॉब असतो मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचा, तो ऑफ द जॉब ट्रेनिंग असतं. ते मीन्स आधी तुम्हाला त्याचं ट्रेनिंग घ्यावं लागतं पर्टिक्युलर जे काही असेल. मीन्स इन बिग सिटीजमध्ये तुम्हाला ते जाऊन MRचं मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचं ट्रेनिंग जे काही आहे ते अगोदर घ्यायचं तुम्ही आणि नंतर मग काय करायचं? जॉब जो काही आहे तो करायचा असतो तुम्ही कंटिन्यू. देन कम्पेन्सेशन म्हणजे काय? तर फार्मासिस्टला दिली जाणारी सॅलरी अँड अदर बेनिफिट्स. अँड इव्हॅल्युएशन मीन्स फार्मासिस्टचं टोटल इव्हॅल्युएशन केलं जातं. इट्स ॲपिअरन्स, इट्स पर्सनॅलिटी अँड इट्स वे ऑफ बिहेविंग विथ अदर एम्प्लॉईज, देन इट्स नॉलेज, ह्या सगळ्या ज्या काही आहेत हे इव्हॅल्युएशन पॅरामीटर्स आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल, सो आता हा चॅप्टर तुमच्यामध्ये काय इन्क्लूड केलेला आहे? बिकॉज सी यू आर द डी फार्म स्टुडंट अँड आफ्टर डुईंग डी फार्म सम ऑफ यू विल गो फॉर हायर एज्युकेशन और सम ऑफ यू विल बी ओपन देअर ओन रिटेल ड्रग स्टोर और सम ऑफ यू विल गो फॉर दिस जॉब like as a pharmacist in medical or
इन अ फार्मास्युटिकल कंपनीमध्ये इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काय कराल तर जॉब करणार आहात. सो त्याच्यासाठी ज्या काही व्हॅकन्सी कशी क्रिएट होते, देन सिलेक्शन कसं केलं जातं, इंटरव्ह्यू कसे घेतले जातात, देन इव्हॅल्युएशन फार्मासिस्टचं कसं केलं जातं. सो ह्याच्यावरून तुम्हाला फ्युचर आयडिया येणार आहे की पुढे मीन्स तुमचं SY DPharm कंप्लीट झाल्यानंतर की तुम्हाला पुढे काय काय करायचं आहे, व्हॅकन्सी कसं तुम्हाला अप्लाय करायचं आहे, हे तुम्हाला सगळं शिकायचं आहे ह्या चॅप्टरमध्ये. आणि फर्स्ट ऑफ ऑल तुमचं SY कंप्लीट झाल्यानंतर तुमचं ट्रेनिंगसुद्धा कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही तुमचा बायोडाटा जो काही आहे CV बोलतात त्याला. CV म्हणजे काय तर करिक्युलम व्हिटे, तो तुम्हाला प्रिपेअर करायचा असतो. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं नेम, ॲड्रेस, फुल नेम, ॲड्रेस, देन युअर मार्क्स, जे काही तुमचे 11-12चे जे काही मार्क्स असतील देन 10thचे जे काही मार्क्स असतील, देन डिप्लोमा फर्स्ट इयरचे मार्क्स, डिप्लोमा सेकंड इयरचे मार्क्स, हे सगळे CETचे मार्क्स असतील, हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचं. देन तुम्ही ट्रेनिंग कुठे केलेलं आहे, देन SY DPharm करत असताना तुम्ही अदर कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्ट घेतलेला आहे, हे सगळं त्या ह्याच्यामध्ये करिक्युलम व्हिटे CV बोलतात त्याला, बायोडाटा बोलतात, ह्याच्यामध्ये तुम्ही अपलोड करायचं असतं. देन तुम्हाला कशामध्ये जॉब करायला आवडणार आहे, तुमची सॅलरी एक्सपेक्टेशन्स काय आहेत, देन अदर तुमच्याकडे मीन्स तुम्ही कम्प्युटरचे काय कोर्सेस केलेले आहेत, MSCIT कोर्स केलेला आहे, MS ऑफिस कोर्स केला आहे, टॅली कोर्स केलेला आहे, हे सगळे डिटेल्स आहेत ते तुम्ही तुमच्या बायोडाटामध्ये बनवायचा असतो. तो बायोडाटा तुम्ही गुगलवर जाऊन बघा, बायोडाटा और करिक्युलम व्हिटे. सो तुम्हाला खूप त्याच्यामध्ये काय मिळतील तर फॉर्मॅट मिळत जातील. देन फर्स्ट आपण काय शिकणार आहोत तर रिक्रुटमेंट. रिक्रुटमेंट म्हणजे काय तर भरती. सो रिक्रुटमेंट इट इज द प्रोसेस ऑफ एक्सप्लोरिंग द सोर्स ऑफ सप्लाय ऑफ रिक्वायर्ड पर्सन. म्हणजे काय, रिक्रुटमेंट ही अशी पद्धत आहे की ज्याच्यामध्ये आपण फाइंड आउट काय करू शकतो, एम्प्लॉईज आपण तिथे फाइंड आउट करायचे असतात फर्स्ट ऑफ ऑल. आणि त्या एम्प्लॉईजना ॲप्लिकेशन देण्यासाठी काय करायचं असतं तर प्रवृत्त करायचं असतं की जेणेकरून त्या एम्प्लॉईजनी आपल्या कंपनीमध्ये ॲप्लिकेशन दिलं पाहिजे. That is called as the recruitment. So recruitment it means what? It is the process of exploring the source of supply of required person and stimulating the prospective employees. Prospective म्हणजे एम्प्लॉय म्हणजे काय की इन फ्युचर पुढे जाऊन ते आपले एम्प्लॉय बनणार आहेत आपल्या कंपनीचे. दॅट इज प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉय टू अप्लाय फॉर जॉब इन द ऑर्गनायझेशन. प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉय जे काही असतील तर त्यांना प्रवृत्त करायचं की त्यांनी आपल्याकडे जॉबसाठी अप्लाय केलं. ऑर्गनायझेशन म्हणजे काय आपली कंपनी. सो आपल्या कंपनीमध्ये त्यांनी जॉबसाठी अप्लाय केलं पाहिजे. सी नाउ द रिक्रुटमेंट ऑफ द फार्मासिस्ट इन गव्हर्मेंट सेक्टर. सो आफ्टर कंप्लीटिंग युअर DPharm you are going to become a pharmacist, you are going to become a registered pharmacist. So you have so many opportunities in the future. That is to do in career, to do career in pharmacy is always having the bright future. You have the so many opportunities and see this section is growing so fast. जोपर्यंत पृथ्वीवरती माणसं आहेत तोपर्यंत फील्ड आपलं जे काही फील्ड आहे फार्मसीला, इट इज हॅविंग द ट्रिमेंडस स्कोप. खूप स्कोप आहे ह्या फील्डला. आणि सी इफ यू वॉन्ट टू डू जॉब इन द गव्हर्मेंट सेक्टर देन इट्स अ मिरॅकलस अपॉर्च्युनिटी अँड इट्स अ गोल्डन अपॉर्च्युनिटी फॉर यू टू डू जॉब इन द गव्हर्मेंट सेक्टर. बिकॉज सी यू आर इन द गव्हर्मेंट सेक्टर ॲज अ गव्हर्मेंट फार्मासिस्ट देन यू विल बी मोर बेनिफिटेड. सगळ्या ज्या काही बेनिफिट्स आहेत, फॅसिलिटीज आहेत, वेकेशन्स ज्या काही आहेत त्या सगळे तुम्हाला मिळत असतात. अँड सी ही जी गव्हर्मेंट सेक्टरची रिक्रुटमेंट आहे इट्स डन बाय स्टेट और central government agencies. That agencies such as Service Selection Board, that is SSC, MPSC, ex-SSC, MPSC means जर तुम्हाला पुढे जाऊन ड्रग इन्स्पेक्टर आणि व्हायचं असेल किंवा गव्हर्मेंट फार्मासिस्ट म्हणून जॉब करायचा असेल तर मग MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्च कमिशन ती एक्झाम जी काही आहे ती तुम्हाला द्यावी लागते. इन प्रायव्हेट सेक्टर हे गव्हर्मेंट सेक्टरच्या बाबतीत झालं. गव्हर्मेंट सेक्टरसाठी एक्झाम निघते. त्या एक्झामसाठी मग तुम्ही काय करायचं असतं, फॉर्म भरायचा असतो. गुगलवरती वगैरे अशा ॲडव्हर्टाइजमेंट ज्या काही आहेत किंवा Naukri.com आहे,
देन बऱ्याच आहेत, farmanokri.com, बऱ्याच साईट्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही बायोडाटा अपलोड करू शकता आणि जिथे कुठे वॅकन्सी असेल त्याचा तुम्हाला मेल येतो तुमच्या आय डीला, मग तुम्ही ते ॲप्लिकेशन करायचं, मग तुम्हाला तो कॉल येतो, इंटरव्ह्यू कधी असेल तेव्हा. भरपूर आहेत, लिंक्डइन आहे, देन farmanokri.com आहे. ह्याच्यावरती तुम्ही तुमचा बायोडाटा आहे तो अपलोड करून ठेवायचा असतो. ॲज तुम्ही फार्मासिस्ट आहात ते अपलोड करायचा असतो तुमचा बायोडाटा, आणि मग जिथे कुठे व्हॅकन्सी आहे तुम्हाला ते समजतं त्याच्या थ्रू. सो आणि इन प्रायव्हेट सेक्टर लाईक रिक्रुटमेंट ॲज सेल्समन, स्टोअर फार्मासिस्ट, कंपनी जॉब्स रिक्रुटमेंट, दीज आर डन बाय आयदर बाय ओनर ऑफ स्टोअर डिपार्टमेंटल. म्हणजे काय तर एखाद्या समजा मेडिकल स्टोअरमध्ये फार्मासिस्टची व्हॅकन्सी असेल किंवा कोणत्याही फार्मसी कंपनीमध्ये, फॉर एक्झाम्पल सिप्ला कंपनीमध्ये समजा जर काय आहे फार्मासिस्टची व्हॅकन्सी आहे, तर तेव्हा कोणती ॲडव्हर्टाइजमेंट जी काय म्हणजे रिक्रुटमेंट जी काही आहे ती कोण करत असतं, ओनर त्या स्टोअरचा. मीन्स समजा माझं मेडिकल स्टोअर आहे तर मी काय करते, मी एक ॲडव्हर्टाइजमेंट देते टी व्हीमध्ये, किंवा टी व्हीमध्ये नाही, समजा पेपरमध्ये, न्यूजपेपरमध्ये, मॅगझिन्समध्ये, जर्नल्समध्ये मी ॲडव्हर्टाइजमेंट देते की फार्मासिस्टची जागा त्वरित नेमणे आहे, संपर्क, मी माझं नाव काय मेडिकलचं नाव असेल ते काय असेल ते देणार, देन सॅलरी मी देऊ शकते, पगार किती मिळेल 10,000 ते 20,000 जो काही असेल ते. तर हे प्रायव्हेट रिलेटेड झालं. गव्हर्मेंटमध्ये तर ह्या गव्हर्मेंटच्या एजन्सीज करत असतात रिक्रुटमेंट, बट प्रायव्हेटमध्ये स्वतः ओनर त्या डिपार्टमेंटल स्टोअरचे और हेड ऑफ द कंपनी और HR डिपार्टमेंट, मीन्स प्रत्येक कंपनीमध्ये मोठ्या ज्या कंपन्या आहेत, सिप्ला असेल किंवा मेडलाईफसुद्धा एक ऑनलाईन फार्मसीची कंपनी आहे, वेलनेस इज ऑल्सो देअर. सो हे जे आहेत सगळे ते डिप्लोमा इन फार्मसी मीन्स फार्मसी झालेले जे स्टुडंट्स आहेत त्यांना हायर करत असतात लगेच. सो HR डिपार्टमेंट असतं, ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंट असतं. HR डिपार्टमेंटचं कामच असतं की रिक्रुटमेंट करणं, जॉब जे काही आहेत, वॅकन्सीज ज्या काही आहेत त्याच्यासाठी कॅन्डिडेट्सना प्रवृत्त करणं तिथे अप्लाय करण्यासाठी, हे HR डिपार्टमेंटचं काम असतं. प्रत्येक कंपनीमध्ये HR डिपार्टमेंट हे असतंच की जे काय करत असतं, रिक्रुटमेंट म्हणजे भरती ज्या काही आहेत किंवा वॅकन्सीज ज्या काही आहेत त्याच्यावरती काम करत असतं. So these advertisement that can be given in leading daily newspapers, magazines and journals. Then the detailed description of the post is given. So त्या ॲडव्हर्टाईजमध्ये काय दिलं जातं, डिटेल डिस्क्रिप्शन दिलं जातं जी काही पोस्ट आहे त्याचं. अँड इंटरेस्टेड कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू सबमिट बायोडाटा रिझ्यूम, हा जो काही बायोडाटा आहे ज्याच्यामध्ये तुमची पूर्ण माहिती असते तो, आणि त्याचं रिझ्यूम त्या काय करायचं असतं, त्याने ते सबमिट करायचं असतं. जेव्हा आपण समजा डिटेल डिस्क्रिप्शन ऑफ द पोस्ट, जेव्हा एखाद्या समजा ह्याच्यामध्ये पेपरमध्ये ॲड आलेली आहे फार्मासिस्टची, तर मग काय करायचं, जे कोणी इंटरेस्टेड आहेत की ज्यांना तिथे जायचं आहे जॉब करण्यासाठी, उत्साही कॅन्डिडेट जे कोणी असतील त्यांनी काय करायचं, त्यांचा बायोडाटा आणि रिझ्यूम आहे तो तिथे सबमिट करायचा असतो. देन नाऊ सी देअर सोर्सेस ऑफ रिक्रुटमेंटचे 2 सोर्सेस आहेत, इंटरनल सोर्सेस अँड एक्सटर्नल सोर्सेस. सो इंटरनल सोर्सेस मीन्स दॅट विदिन द ऑर्गनायझेशन्स दॅट एम्प्लॉईज आर सिलेक्टेड. मीन्स फॉर एक्झाम्पल एखादी फार्मसीची कंपनी आहे तर तिथे अप्पर मिडल आणि लोअर लेवलला काय करत असतात, एम्प्लॉईज आहे ते काम करत असतात. समजा एखादा कोणता तरी एम्प्लॉई आहे तो एखाद्या डिपार्टमेंटला आहे, समजा मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटला आहे तो, आणि गेले 5 इयर्स मीन्स फ्रॉम लास्ट 5 इयर्स ही इज वर्किंग देअर ॲज अ फार्मासिस्ट इन द प्रोडक्शन डिपार्टमेंट, दॅट इज मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट. आणि नंतर मग त्याच ह्याला काय केलं जातं, समजा तिथला सुपरवायझर आहे तो सोडून गेलेला आहे, मग त्याच फार्मासिस्टला ॲज अ सुपरवायझर म्हणून तिथे काय केलं जातं, तिथे त्या कंपनीमध्ये अपॉइंट केलं जातं ॲज अ सुपरवायझर म्हणून. दॅट इज इंटरनल सोर्सेस, म्हणजे काय तर विदिन दॅट कंपनी ओनली, त्या कंपनीमध्ये. सो दिज
in internal sources that recruitment is done among the personnel already on the payroll of an organization. जे काही कंपनीमध्ये आधीच जे काही एम्प्लॉई आहेत त्यांच्यातूनच पुढे सिलेक्ट केले जातात. whenever any vacancy occurs that time that means somebody employee from within the organization is upgraded, transferred and promoted. म्हणजे काय तर जेव्हा व्हॅकन्सी त्या कंपनीमध्ये होते तेव्हा त्या कंपनीमधलाच माणूस जो काही आहे त्याचं काय केलं जातो, त्याच्यासाठी अपॉइंट केलं जातो. आता प्रमोटेड अँड ट्रान्सफर्ड म्हणजे काय, आता ट्रान्सफर्ड म्हणजे काय, समजा ह्याच्यामधून सिप्ला कंपनी आहे, सिप्ला कंपनीची 2 युनिट समजा आहेत गोव्यामध्ये नॉर्थ आणि वेस्ट साईडला, तर मग काय केलं जातं, तर नॉर्थमध्ये जे काही एक असेल सिप्ला कंपनीचं जे एक नॉर्थमध्ये युनिट असेल, सो त्या नॉर्थमधल्या युनिटमधला एक पर्सन दुसरं कुठल्या साऊथ गोवाला दुसरं युनिट आहे, तर तिथे साऊथ गोवाला तो तिकडे पाठवला जातो. दॅट मीन्स द ट्रान्सफर, त्याला ट्रान्सफर बोलतात. आणि प्रमोशन म्हणजे काय, तर आधी जिथे काम करतोय तो त्याच्यापेक्षा त्याला खूप वरची जागा मिळते, त्याचं प्रमोटेड. आपण जनरली म्हणतो ना प्रमोशन झालं माझं, मग म्हणजे काय, तर आधी तिथे एका समजा प्रोडक्शनला आधी फक्त काम करत होता आणि आता तिथे प्रोडक्शनला ॲज अ फार्मासिस्ट म्हणून काम करत होता, फक्त फार्मासिस्ट म्हणून. बट आता काय झालेलं आहे की वरची पोस्ट मिळालेली आहे ॲज अ सुपरवायझर. मीन्स फक्त प्रोडक्शन तिथे त्याला पूर्ण काम करावं लागत होतं, फार्मासिस्ट सगळं त्याला इन डिटेल काम करावं लागत होतं ग्रॅन्युलेशन्सपासून. बट आता काय झालेलं आहे, सुपरवायझर झालेला आहे. सो सुपरवायझर झाल्यामुळे काय झालेलं आहे की त्याला वरची पोस्ट मिळालेली आहे आणि फक्त त्याचं काम काय आहे की जे काही एम्प्लॉईज काम करत आहेत त्यांच्यावरती लक्ष ठेवण्याचं काम आहे ते तो करत असतो. म्हणजे त्याचं काय झालेलं असतं, तर इथे प्रमोशन झालेलं असतं, दॅट इज प्रमोटेड. देन सी दिस मेथड ऑफ means recruiting the employees from within the organization of itself is less costly because there is no expenditure for the advertisement and all, and it promotes loyalty among the employee because it gives them that sense of job security and opportunities for the future development. ह्याच्यामुळे काय होतं, तर लेस कॉस्टली मेथड आहेच ही. त्याच्यामुळे हे जे काही एम्प्लॉई आहेत त्यांच्यामध्ये एक लॉयल्टी राहते, एक प्रामाणिकपणा राहतो. बिकॉज त्यांना कंपनीचे रूल्स जे काही आहेत मीन्स अगोदर 5 वर्षापासून ते त्याच्या कंपनीमध्ये असतील, त्यांना सगळे रूल्स रेग्युलेशन्स ज्या काही आहेत कंपनीचे नियम जे काही आहेत ते अगोदरपासून माहिती असतात. त्याच्यामुळे त्यांना नवीन नियम समजावून सांगणं असं काही गरज नसते. अँड त्यांची डेव्हलपमेंट होत जाते. म्हणजे काय, आता समजा गेले 5 वर्षापासून तो एम्प्लॉई त्या ठिकाणी असेल, गेले 5 वर्षापासून असेल तर मग त्याचं हाऊस जे काही आहे तिथेच असतं, तो त्या एरियामध्ये सेटल झालेला असतो पहिल्यापासून. मग त्याचं अजून काय होतं, प्रमोशन झाल्यामुळे त्याचं इन्क्रीमेंट होत जातं, सो त्याला बरं पडतं ते त्या एम्प्लॉईला. दिस इज इंटरनल सोर्सेस. हा रिक्रुटमेंटचा काय आहे, इंटरनल सोर्स आहे. इंटरनल सोर्स म्हणजे काय, दॅट रिक्रुटमेंट इज डन अमॉंग द पर्सनल ऑलरेडी ऑन द पेरोल ऑफ ॲन ऑर्गनायझेशन. म्हणजे काय, फक्त त्या म्हणजे जेव्हा व्हॅकन्सी क्रिएट होतं तेव्हा त्या ऑर्गनायझेशनमधल्याच लोकांना मग पुढे घेतलं जातं, त्यांचं प्रमोशन केलं जातं, त्यांची ट्रान्सफर केली जाते. मीन्स बाहेरचं इथे काय ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे दिली जात नाही. मीन्स सुपरवायझर समजा तिथलं सोडून गेलेलं आहे किंवा तेव्हा सुपरवायझरसाठी याची सेपरेट ॲडव्हर्टाइजमेंट दिली जात नाही. त्या कंपनीमधले जे काही अगोदरचे प्रोडक्शन डिपार्टमेंटमधले असतील त्यांनाच पुढे काय केलं जातं, तर त्यांना जॉब दिले जातात. अँड इंटरनलमध्ये मग हे जे एम्प्लॉई असतात ते समजा गेले 2 वर्ष असतील किंवा गेले 5 वर्ष असतील, त्यांचं काम बघून, त्यांचं बिहेवियर विथ अदर एम्प्लॉईज बघून, त्यांचं त्याबद्दलचं नॉलेज बघून त्यांना ही अपॉर्च्युनिटीज आहे ही पुढे दिली जाते आणि फॅमिलियर झालेले असतात. आता इंटरनल म्हणजे काय, तर फॅमिलियर झालेले असतात ते एम्प्लॉईज जे काही असतात ते.
So this is the about the internal source, but see in these what happen, that it leads to inbreeding and discourage new blood from entering an organization. त्याच्यामुळे काय होतं, नवीन एम्प्लॉईज जे काही येणार असतात, आता ह्याच्यामध्ये जे काही ऑर्गनायझेशनमधलेच फक्त आहेत त्यांनाच काय केलं जातं, पुढे ढकललं इन द सेन्स त्यांची रिक्रुटमेंट तिथेच केली जाते, म्हणजे कंपनीतल्या कंपनीमध्ये न्यू एम्प्लॉईज जर कोण येणार असतील तर त्यांना चान्स नसतो इथे. काय न्यू एम्प्लॉईजकडे जरी न्यू नॉलेज अपग्रेडेड असेल, खूप चांगल्या प्रकारची स्किल्स त्यांच्यामध्ये असतील, तरीसुद्धा मग ते येऊ शकत नाहीत. देन नेक्स्ट सोर्स आहे, सेकंड सोर्स आहे तो एक्सटर्नल सोर्स. आता एक्सटर्नल सोर्स म्हणजे काय, इंटरनलमध्ये कंपनीतल्या कंपनीतच ते जे कोणी एम्प्लॉई आहेत ते घेतले जात होते, बट सी नाऊ इन एक्सटर्नल सोर्स अदरचे जे काही आहेत, other okay, means these sources lies outside the organization. So काय ह्याच्यामध्ये काय केलं जातं, ॲडव्हर्टाइजमेंट आहेत, दॅट ॲडव्हर्टाइजमेंट्स आर गिवन इन द लीडिंग न्यूजपेपर्स, मॅगझिन्स, जर्नल, ऑन वेबसाईट्स अँड डिफरंट ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर पर्सन्स. त्यांना काय ते केलं जातं, तर त्यांना सांगितलं जातं की आमच्याकडे अशा अशा व्हॅकन्सीज आहेत. देन सी ह्याच्यामध्ये एक्सटर्नल सोर्समध्ये जनरली इट इन्क्लूड्स मोस्टली इन एक्सपिरियन्स पोटेन्शियल एम्प्लॉईज. म्हणजे काय, तर सी जर तुम्ही डिफार्म तुम्ही करून आत्ताच तुम्ही फ्रेशर्स म्हणून बाहेर पडणार, सो यू आर इन एक्सपिरियन्स, तुम्हाला काय एक्सपिरियन्स नसतो त्याच्यामध्ये, सो एक्सटर्नल सोर्समध्ये तुम्हीसुद्धा एक्सटर्नल सोर्समध्ये येणार आहात. देन ट्रेन अनएम्प्लॉईड मीन्स काय, तर त्यांना ट्रेनिंग देण्याची आपल्याला गरज असते. अँड रिटायर्ड एक्सपिरियन्स पर्सन, आणि समजा अगोदर कोणी रिटायर झालेलं असेल आणि त्यांना एक्सपिरियन्स आहे, तर त्यांनासुद्धा कंपनीमध्ये काय केलं जातं, तर अपॉइंट केलं जातं. सो इन एक्सटर्नल सोर्स मीन्स काय, दिस सोर्स लाईज आउटसाइड द ऑर्गनायझेशन अँड इट इन्क्लूड्स मोस्टली इनएक्सपिरियन्स पोटेन्शियल एम्प्लॉईज, then train unemployed and retired experienced person. So these are the external sources. So through this advertisement करून, then recommendations करून, then campus interview घेऊन हे जे एम्प्लॉईज आहेत हे सिलेक्ट केले जातात. मीन्स ॲडव्हर्टाईज, आता रेकमेंडेशन्स म्हणजे काय, एक्सटर्नलमध्ये समजा मी सिप्ला कंपनीमध्ये ऑलरेडी कामाला आहे आणि अजून एक फार्मासिस्टची रिक्रुटमेंट असते, तर सो मी रेकमेंड करते, दिस इज माय स्टुडंट, हा माझा स्टुडंट आहे किंवा ही माझी स्टुडंट आहे, और दिस इज माय कझिन, ही माझी कझिन आहे, सो तुम्ही माझ्या कझिनला किंवा माझ्या स्टुडंटला ह्या कंपनीमध्ये घ्या, त्याला रेकमेंड करणं असं म्हणतात. देन म्हणजे असं जनरली असतं, मग ते कॅन्डिडेट बोलतात येस हे कॅन्डिडेट जे काही आहेत, मीन्स कोणताही XYZ नावाचा स्टुडंट असेल, सपोज मॅडमच्या रेफरन्सने आलेला आहे, त्याला रेकमेंडेशन्स असं म्हटलं जातं. देन कॅम्पस इंटरव्ह्यू म्हणजे काय, तर तुमचं जे काही कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये पर्टिक्युलर ती टीम येते कंपनीची, मीन्स सिप्ला कंपनी असेल किंवा TCS असेल, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस असेल, त्यांची टीम जी काही आहे ती तुमच्या कॉलेजमध्ये येते आणि तुमच्या कॉलेजमध्ये येऊन स्टुडंट्सचा ती इंटरव्ह्यू घेते, तुमची टीम जी काही असेल ते, आणि मग इंटरव्ह्यू घेतल्यानंतर सिलेक्शन करून मग कॅन्डिडेट्स आहेत हे फायनल सिलेक्शन केलं जातं. दिस इज एक्सटर्नल सोर्स. नाव सी दिस मेथड्स एम्प्लॉईड इन रिक्रुटिंग अ फार्मासिस्ट. मीन्स फार्मासिस्ट जे काही आहेत ते कसे त्यांचं रिक्रुटमेंट केलं जातं हे आता आपण बघूया. सो इन दॅट फर्स्ट काय केलं जातं, बाय स्टेट और सेंट्रल गव्हर्मेंट एजन्सीज सच ॲज सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. फार्मासिस्टचं रिक्रुटमेंट आहे, मीन्स इन गव्हर्मेंट सेक्टरमध्ये असेल, गव्हर्मेंट जॉब्ससाठी असेल, तर कोण करतं ते स्टेट और सेंट्रल गव्हर्मेंट एजन्सीज करत असतात. त्यांना काय म्हटलं जातं, तर सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड असं म्हटलं जातं. देन सेल्समनचा जॉब असेल, मीन्स फॉर द जॉब ऑफ अ सेल्समन रिक्रुटमेंट इज डन आयदर बाय द ओनर ऑफ द ड्रग स्टोअर और बाय द पर्सनल डिपार्टमेंट ऑफ द फार्मास्युटिकल हाऊस. समजा एखाद्या मेडिकलमध्ये फार्मासिस्ट हवा आहे, तर त्या फार्मासिस्टची रिक्रुटमेंट मीन्स त्याची व्हॅकन्सी क्रिएट करणं किंवा त्याची भरती करणं हे करण्याचं काम कोण करत असतं, तो जो ओनर असेल मेडिकलचा तो करत असतो.
और अजून कोण करतं, एखादी फार्मास्युटिकल कंपनी असेल तर त्याचा HR डिपार्टमेंट असतं कंपनीमध्ये, प्रत्येक ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट त्याला असं बोलतात, त्या डिपार्टमेंटला ते डिपार्टमेंट करत असतं. और द सेल्स मॅनेजर ऑफ द फर्म, सेल्स मॅनेजर असतो पर्टिक्युलर फर्मचा, तो रिक्रुटमेंट करत असतो फार्मासिस्टची. कशामध्ये? हे प्रायव्हेट सेक्टरमध्ये. प्रायव्हेट सेक्टरमध्ये जेव्हा फार्मासिस्टची रिक्रुटमेंट निघते तेव्हा समजा ड्रग स्टोअरसाठी ती जर असेल रिक्रुटमेंट फार्मासिस्टची, तर कोण करतं? ओनर त्या ड्रग स्टोअरचा, मीन्स ओनर जो कोणी असेल मेडिकलचा तो. आणि कंपनीमध्ये असेल तर कंपनीमध्ये स्पेसिफिक HR डिपार्टमेंट असतं, किंवा सेल्स मॅनेजर असेल फर्मचा, कंपनीचे HR डिपार्टमेंट असेल, ते करत असतं. आणि आता मग नंतर काय केलं जातं? ॲडव्हर्टाइजमेंट जी काही आहे, दॅट ॲडव्हर्टाइजमेंट इज गिव्हन इन द लीडिंग न्यूजपेपर्स, मीन्स पॉप्युलर मॅगझिन्स, जे काही न्यूजपेपर्स जास्त प्रमाणात वाचले जातात, जे काही फेमस न्यूजपेपर्स आहेत, लाईक महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, लोकसत्ता, अशा न्यूजपेपर्समध्ये advertisement is first given in popular magazines and professional journals. Then see, this advertisement is given, then डिटेल डिस्क्रिप्शन ऑफ द पोस्ट इज गिवन. मग ती जी ॲडव्हर्टाइजमेंट असते तेव्हा त्याच्यामध्ये काय दिलेलं असतं? जी काही पोस्ट आहे, मीन्स जागा जी काही नेमायची आहे, त्याचं डिटेल डिस्क्रिप्शन दिलेलं असतं. कसं काय ते बघा. तर समजा फार्मासिस्टची जागा आहे, तर त्वरित फार्मासिस्ट नेमणे आहे. ठिकाण दॅट ABC मेडिकल देवरूख. देन सी दॅट मीन्स राहण्याची सोय केली जाईल, जेवणाची सोय केली जाईल. देन सॅलरी जी काही आहे ते सगळं काय असतं त्याच्यामध्ये दिलेलं असतं. अँड द इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू सबमिट देअर ॲप्लिकेशन अलॉंग विथ देअर बायोडाटा. आणि हे दिल्यानंतर जे कोणी कॅन्डिडेट इंटरेस्टेड आहेत, मीन्स ज्यांना कोणाला तो जॉब करायचा आहे, तर मग त्यांनी काय करायचं असतं? मीन्स त्यांनी त्यांचा कंप्लीट बायोडाटा ऑन अ प्रिस्क्राईब प्रो फार्मा बिफोर द लास्ट डेट, मीन्स पर्टिक्युलर डेट दिलेली असते त्याच्यावरती त्या लिहिलेलं असतं की सबमिट द ॲप्लिकेशन ऑन ऑर बिफोर दॅट इज 8 days फ्रॉम दिस ॲडव्हर्टाइजमेंट. मीन्स ही ॲडव्हर्टाइजमेंट बघितल्यानंतर 8 दिवसाच्या आत तुम्ही काय करा, तर ॲप्लिकेशन द्या आम्हाला, असं त्याच्यावरती लिहिलेलं असतं. देन ॲप्लिकेशन फॉर्म युजली प्रोव्हाइड्स फॉर गिविंग फुल नेम, फादर्स नेम, एज, ॲड्रेस, एज्युकेशन, ट्रेनिंग, पर्सनल डाटा सच एज हाईट, वेट, प्लेस ऑफ बर्थ, नॅशनॅलिटी, रिलिजन, हॅबिट्स, कॅरेक्टर अँड डिटेल्स ऑफ द पास्ट एक्सपिरियन्स. मीन्स पास्ट एक्सपिरियन्स म्हणजे काय, जर ह्याच्या आधी तुम्ही कुठे काम केलेलं असेल तो एक्सपिरियन्स. देन सॅलरी डिमांडेड, तुम्ही सॅलरीची काय अपेक्षा आहे तुमची. अँड अदर बेनिफिट्स एक्सपेक्टेड, आणि अदर तुम्हाला काय फायदे हवेत, मीन्स जसं की आठवड्यातून एकदा सुट्टी असेल, जे काही तुम्हाला फायदे हवे असतील ते तुम्ही त्या ॲप्लिकेशनवरती लिहायचे असतात. आणि मग ते ॲप्लिकेशन अलॉंग विथ युअर बायोडाटा, त्याला तुमचा बायोडाटा जो काही आहे, तुमचा रिझ्यूम जो काही आहे तो त्याला अटॅच करायचा असतो, आणि मग ते त्या फर्मला तुम्ही सेंड करायचं असतं. ही कशी आहे, तर इनडायरेक्ट मेथड आहे, ॲडव्हर्टाइजमेंट देऊन जी काही केली जाते ती. देन सी, प्रेझेंट फार्मसी एम्प्लॉईज आर रिक्वेस्टेड टू रिकमेंड सुटेबल रजिस्टर्ड फार्मसी कॅन्डिडेट्स. म्हणजे काय, तर समजा एखादं खूप मोठं मेडिकल स्टोअर आहे, त्या मेडिकल स्टोअरमध्ये समजा ऑलरेडी खूप फार्मासिस्ट आहेतच. समजा तिथे टोटल फार्मसीची रिक्वायरमेंट आहे किती, 6 रिक्वायरमेंट आहे. आणि राईट नाऊ आत्ता करंट पोझिशनला तिथे फार्मासिस्ट किती आहेत, तर 4 फार्मासिस्ट आहेत. तर मग काय करायचं, त्या 4 फार्मासिस्टनी आपले ज्युनियर्स असतील, आपले जे कोणी सिनियर्स असतील त्यांना कॉन्टॅक्ट करायचा, आणि रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे का कोणी, मीन्स फ्रेंड सर्कलमधून कोणी जर इंटरेस्टेड आहे का ते विचारायचं असतं, रिकमेंड करायचं असतं. दॅट इज 4th पॉईंट. हा काय आहे, 4th पॉईंट आहे. देन सी, बाय ॲडव्हर्टायझिंग ऑन नोटीस बोर्ड ऑफ इन्स्टिट्यूट. मीन्स इन दिस मेथड अ टीम इज सेंट टू कॉलेजेस और युनिव्हर्सिटी which conduct pharmacy course, that is degree or diploma, and recruitment is done in cooperation with placement cell of a college. आता placement cell means training and placement cell जे काही आहे आपल्या कॉलेजचं. सो
ॲट फर्स्ट फ्लोअर, तुम्ही कॉलेजमध्ये आल्यानंतर फर्स्ट फ्लोअरला जिथे आपले HOD सर आहेत, HOD आपले सर आहेत नगरे सर, वेअर त्यांची जी केबिन आहे किंवा त्यांची जी स्टाफ रूम आहे त्याला काय म्हणतात तर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल बोलतात. सो दिस अवर HOD इज द हे आपल्या कॉलेजचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसरचे हेड आहेत. ओके. सो मग ते जे काही हेड आहेत त्यांच्या अंडर मग ह्या ज्या रिक्रुटमेंट आहेत, मीन्स एखाद्या कंपनीला काय केलं जातं, बोलवलं जातं पर्टिक्युलर त्या इन्स्टिट्यूटमध्ये आणि मग बोलावून मग त्यांचे इंटरव्ह्यूज जे काही आहेत ते घेतले जातात आणि कॅन्डिडेट्स आर सिलेक्टेड आणि अशा प्रकारे कॅन्डिडेट्स जे काही आहेत हे सिलेक्ट केले जातात. अँड नेक्स्ट थ्रू प्रोफेशनल असोसिएशन अँड क्लब्स, लाईक मीन्स ह्याला थर्ड पार्टी मेथड्स असं बोलतात. सो दिस इन्क्लूड्स यूज ऑफ कमर्शियल और प्रायव्हेट एम्प्लॉयमेंट एजन्सीज, देन स्टेज एजन्सीज, प्लेसमेंट ऑफिस ऑफ इन्स्टिट्यूशन्स, रिक्रुटिंग फर्म्स अँड मॅनेजमेंट कन्सल्टिंग फर्म्स. ह्याच्यामधून मग ते थ्रू प्रोफेशनल असोसिएशन अँड क्लब्स रिक्रुटमेंट जे काही आहेत ह्या निघाल्या जातात. सो दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन अँड आस्क इन युअर एक्झाम, दॅट इज मेथड्स एम्प्लॉईड इन रिक्रुटिंग अ फार्मासिस्ट. फार्मासिस्टच्या जेव्हा भरती निघते तेव्हा कोणत्या कोणत्या मेथड ॲडॉप्ट केल्या जातात. आता फर्स्ट आपण बघितली मीन्स बाय स्टेट और सेंट्रल गव्हर्नमेंट एजन्सीज, मीन्स गव्हर्नमेंटसाठी जर असेल तर सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड, थ्रू सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड त्यांचं सिलेक्शन आहे हे केलं जातं. देन जो फॉर द जॉब ऑफ अ सेल्समनच्या जॉबसाठी रिक्रुटमेंट कशासाठी मीन्स प्रायव्हेट ह्याच्यासाठी असेल तर ड्रग स्टोअरसाठी असेल तर ते ओनर जो काही आहे त्या ड्रग स्टोअरचा ते रिक्रुटमेंट करत असतो किंवा त्या कंपनीचे HR जे कोणी असतील, सेल्स मॅनेजर असेल ते करत असतात. देन इनडायरेक्ट मेथड कोणती आहे, ॲडव्हर्टाइजमेंट दॅट गिव्हन इन द न्यूजपेपर, जर्नल्स अँड मॅगझिन्स. Then according as per see that advertisement, candidate have to submit its biodata and resume before the due date. and त्याच्यामध्ये त्या रिझ्यूममध्ये आणि ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये मग सगळे इन डिटेल, ऑल डिटेल्स मीन्स अख्खी तुमची कुंडली इन द सेन्स जन्मकुंडली नव्हे, त्याचा इथे काही संबंध नाही. कुंडली इन द सेन्स तुम्ही तुमचं मीन्स जसं की मगाशी सांगितलं तुमचं फुल नेम, एज, ॲड्रेस, वॉट इज द युअर एज्युकेशन अँड ऑल, जे काही तुमची सगळी ओव्हरऑल डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती मग तुम्ही काय करायचे असते त्याच्याबरोबर बायोडाटामध्ये फिलअप करून ते तुम्ही सबमिट करायचं असतं. Then next means that present pharmacy employees they are requested to recommend suitable registered pharmacy candidates. means तुम्ही फार्मासिस्ट आहात, मग तुम्ही अजून तुमच्याकडे कोणते कॅन्डिडेट आहेत तुमच्या ओळखीचे, तुमचे ज्युनियर असतील, सिनियर असतील, त्यांना तुम्ही काय करायचं असतं तर रिकमेंड करायचं असतं जॉबसाठी. देन बाय ॲडव्हर्टायझिंग ऑन नोटीस बोर्ड ऑफ इन्स्टिट्यूट, एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये नोटीस लावूनसुद्धा हे करता येतं किंवा लाईक विथ द कॉर्पोरेशन, विथ द TPC इनचार्ज. देन थ्रू प्रोफेशनल असोसिएशन अँड क्लब्स मीन्स दिस इज इनडायरेक्ट मेथड ऑफ दिस इज द इनडायरेक्ट मेथड ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट और म्हणजे त्याला थर्ड पार्टी मेथड असं म्हटलं जातं. दिस इज अबाउट रिक्रुटमेंट. तर हे आपण काय बघितले, रिक्रुटमेंटचे सोर्स बघितले आणि रिक्रुटमेंटच्या मेथड्स काय आहेत ते आपण बघितलं. रिक्रुटमेंट म्हणजे काय तर इट इज अ प्रोसेस ऑफ अट्रॅक्टिंग मोर कॅन्डिडेट टू अप्लाय फॉर वॅकंट जॉब इन द ऑर्गनायझेशन. आता नेक्स्ट आहे ते सिलेक्शन आहे. आता रिक्रुटमेंट म्हणजे काय तर भरती निघालेली आहे, ॲप्लिकेशन आलेली आहेत तुमच्याकडे, बट आता तुम्हाला काय करायचं आहे, सिलेक्शन करायचं आहे. जागा आहेत तुमच्याकडे 20 जागा आहेत, अर्ज तुमच्याकडे किती आले आहेत 500 अर्ज आले आहेत. आता त्या 500मधले तुम्हाला काय करायचे आहेत, किती पर्टिक्युलर जे काही आहेत ते सिलेक्ट करायचे आहेत आणि मग ते सिलेक्ट करून मग त्यांचे इंटरव्ह्यू घेऊन मग तुम्हाला फायनल कॅन्डिडेट 20 जे काही असतील ते सिलेक्ट करायचे आहेत. आता
रिक्रुटमेंट आणि सिलेक्शन मध्ये डिफरन्स काय आहे? रिक्रुटमेंटमध्ये काय आहे? इट इज अन ॲक्टिव्हिटी ऑफ एस्टॅब्लिशिंग कॉन्टॅक्ट बिटवीन एम्प्लॉयर्स आणि ॲप्लिकंट. एम्प्लॉयर्स म्हणजे काय? तर जे नोकरी देणारे. आता सिप्ला कंपनी आणि स्टुडंट, ओके, सिप्ला कंपनी आणि तुम्ही आहात, तर त्याच्यामध्ये सिप्ला कंपनी इट्स वॉट? सिप्ला कंपनी ही एम्प्लॉयर आहे. सिप्ला कंपनी तुम्हाला जॉब देणार आहे. सिप्ला कंपनी व्हॅकन्सी क्रिएट करणार आहे. सो सिप्ला कंपनी इथे कोण आहे? तर एम्प्लॉयर आहे. आणि इन दिस केस ॲप्लिकंट कोण आहात? तर तुम्ही स्टुडंट आहेत, हे ॲप्लिकंट आहेत. सो रिक्रुटमेंट म्हणजे अशी ॲक्टिव्हिटी की जिथे काय केलं जातं, स्टुडंट आणि जॉब देणारे ह्यांच्यामधला कॉन्टॅक्ट आहे तो फिक्स केला जातो. त्यांचा एकमेकांसोबत कॉन्टॅक्ट आहे हा घडवून आणला जातो. आणि सिलेक्शन म्हणजे काय केलं जातं? इट इज अ प्रोसेस ऑफ पिकिंग अप मोर कॉम्पिटंट अँड सुटेबल एम्प्लॉईज. सिलेक्शनमध्ये काय केलं जातं? तर जे काही ज्यांच्यामध्ये ॲबिलिटी आहे अशा कॅन्डिडेट्सना, सुटेबल कॅन्डिडेट्सना काय केलं जातं? तर सिलेक्ट केलं जातं. देन सी रिक्रुटमेंटमध्ये काय असतं? इट एनकरेजेस लार्ज नंबर ऑफ कॅन्डिडेट्स फॉर अ जॉब. मीन्स आपला ॲप्लिकेशन कितीही करू शकतो, तसं काही लिमिट नसतं. ॲडव्हर्टाइजमेंट दिली आहे पेपरमध्ये, कितीही स्टुडंट असतील, कितीही कॅन्डिडेट असतील, ते ॲप्लिकेशन करू शकतात. सो इट एनकरेज लार्ज नंबर ऑफ कॅन्डिडेट फॉर ॲप्लिकेशन थ्रू अ जॉब. देन सिलेक्शनमध्ये काय असतं? इट अटेम्प्ट्स ॲट रिजेक्टिंग अनसुटेबल कॅन्डिडेट्स. आता आपल्याला काय करायचं आहे? 500 झालेत, 500च्या 500 घ्यायचे नसतात आपल्याला, त्याच्यामधले आपल्याला सिलेक्ट करायचे असतात. आता आपण आपल्या क्रायटेरिया काय आहे? मिनिमम क्वालिफिकेशन आपण सांगितलं ग्रॅज्युएट, बट एखादा स्टुडंट अंडर ग्रॅज्युएट असेल. आता समजा मिनिमम क्वालिफिकेशन सांगितलं की बी फार्मसी मिनिमम क्वालिफिकेशन सांगितलं आहे, बट कोणी त्याच्यापेक्षा कमी असेल, किंवा समजा क्वालिफिकेशन तिथे सांगितलं डी फार्मसी, डिप्लोमा इन फार्मसी सांगितलेलं आहे, बट एखादा स्टुडंट 12th सायन्सच पास झालेला असेल, देन तो रिजेक्ट होणार कॅन्डिडेट. देन डी फार्मसी प्लस 1 year ऑफ एक्सपिरियन्स सांगितलं असेल, बट समजा एखादा कोणी फ्रेशर असेल तर तो रिजेक्ट होणार. अशा रीतीने मग हे सिलेक्शन जे काही आहे ते रिजेक्ट केले जातात, मग अनसुटेबल कॅन्डिडेट्स जे काही असतात ते. ओके, तर आपल्याला आता सिलेक्शनची प्रोसेस काय असते, सिलेक्शन म्हणजे काय आहे ते आता आपल्याला बघायचं आहे. सी, तर तुम्ही पिक्चर बघता, याच्यामध्ये काय आहे? ह्या पर्टिक्युलर कॅन्डिडेट्समधून टोटल इथे दिसत आहेत 4 आणि इकडे किती आहेत? 3 आहेत. 7 कॅन्डिडेट्स दिसतात तुम्हाला. 7 कॅन्डिडेट्समधून एक कॅन्डिडेट काय केलेला आहे? सिलेक्ट केलेला आहे. सो सिलेक्शन म्हणजे काय? तर इट इज अ प्रोसेस ऑफ सिलेक्टिंग बेस्ट कॅन्डिडेट फॉर सुटेबल जॉब ऑर वॅकन्सी. सो सिलेक्शन्स मीन्स सिलेक्टिंग फिक्स नंबर ऑफ सुटेबल कॅन्डिडेट फ्रॉम दोज हू अप्लाइड फॉर पोस्ट. सो सिलेक्शन प्रोसेस स्टार्ट्स ॲज सून ॲज रिक्रुटमेंट एंड्स. सिलेक्शन कधी स्टार्ट होतं? भरतीचं सांगितलं, त्याच्यानंतर मीन्स ॲप्लिकेशन करायची तारीख किती होती? समजा आज काय तारीख आहे? 1 मार्च आहे. सो 1 मार्चपासून तुम्ही ॲप्लिकेशन 8 मार्चपर्यंत देऊ शकता. मग 8 मार्च झाल्यानंतर एक 10th मार्चपासून मग सिलेक्शनची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस स्टार्ट केली जाते. सो नाऊ सी, अ वेल ऑर्गनाइज्ड सिलेक्शन प्रोसिजर हॅज टू बी अडॉप्टेड टू सिलेक्ट सुटेबल कॅन्डिडेट्स फॉर व्हेरियस जॉब. सो सिलेक्शन म्हणजे काय? इट इज प्रोसेस ऑफ सिलेक्टिंग बेस्ट कॅन्डिडेट फॉर सुटेबल जॉब ऑर वॅकन्सी. सो दिस फॉलोइंग प्रोसिजर्स दे आर जनरली adopted for selection. So there are total 8 procedures are there. That 8 procedures are adopted for the selection. We will see one by one. So in that first one is scrutiny of applications. Scrutiny of applications म्हणजे काय? तर अर्जांची छाननी करण्याचं जे काम असतं ते सिलेक्ट करणं. आता त्याच्यामध्ये नंतर मग इंटरव्ह्यू घेतले जातात, मग सिलेक्शन टेस्ट आहे, इंटेलिजन्स टेस्ट, ॲप्टिट्यूड टेस्ट घेतले जातात. देन फिजिकल एक्झामिनेशन मीन्स कॅन्डिडेट मेडिकली फिट आहे का, त्याला कुठचाही डिसीज नाही आहे का ते चेक केलं जातं. देन रेफरन्स चेक मीन्स अगोदर तुम्ही कुठे काम करत आहात, कोणाच्या रेफरन्सने तुम्ही आलेला आहात, लाईक रेकमेंडेशनने. देन फायनल सिलेक्शन अँड प्लेसमेंट हे केलं जातं. सो वी विल सी वन बाय वन. आता त्याच्यामध्ये फर्स्ट काय आहे? स्क्रुटिनी ऑफ ॲप्लिकेशन्स म्हणजे काय? तर अर्जांची छाननी करणं. द ॲप्लिकेशन्स रिसिव्ड अप टू ड्यू डेट आर केअरफुली स्क्रुटिनाइज.
मीन्स 1 मार्चला आपण पेपरमध्ये ॲड दिली होती, तर 8 मार्चपर्यंत जी ॲप्लिकेशन आलेली आहे तीच ॲप्लिकेशन घेतली जातात. बाकीची ॲप्लिकेशन मग काय केली जातात, रिजेक्ट केली जातात. समजा 9 मार्चला आलेत ॲप्लिकेशन, 10 मार्चला ॲप्लिकेशन आलेत, ती ॲप्लिकेशन सगळी रिजेक्ट केली जातात. अँड इनकम्प्लीट ॲप्लिकेशन मीन्स काय, तर समजा त्या कॅन्डिडेटने काय नाही आहे, फुलफिल नाही आहे किंवा तो कॅन्डिडेट एलिजिबल नाही आहे, की जसं की आपण मिनिमम क्वालिफिकेशन सांगितलं आहे, डी फार्म सांगितलं आहे, बट तो कॅन्डिडेट आहे त्याने फर्स्ट इयरच फक्त डी फार्मचं कंप्लीट केलेलं आहे, म्हणजे त्याने कोर्स आहे हा अर्धवट कंप्लीट केलेला आहे, तो मग रिजेक्ट केला जातो. समजा जर त्या पोस्ट आहेत ह्या मेलसाठी आहेत आणि फिमेलने ॲप्लिकेशन केलेलं आहे, तर मग ते फिमेलचे ॲप्लिकेशन रिजेक्ट केले जातात. आणि समजा जर फिमेलसाठीच त्या काय आहेत, पोस्ट आहेत आणि मेलने ॲप्लिकेशन केलं आहे, मग मेलची सगळी ॲप्लिकेशन काय केली जातात, तर रिजेक्ट केले जातात. अँड मीन्स हिअर those candidates who are not fulfill the required eligibility they are rejected. मग ते काय केले जातात, तर रिजेक्ट केले जातात. दिस इज स्क्रुटिनी ऑफ ॲप्लिकेशन. त्याला म्हणजेच काय, तर स्क्रुटिनी ॲप्लिकेशन्स म्हणजे ॲप्लिकेशन जी काही रिसीव्ह झालेली आहे अप टू द डेट दे आर वेल स्क्रुटिनाइज. देन इनकम्प्लीट ॲप्लिकेशन and there's incomplete application and application means required eligibility असे कॅन्डिडेट जे काही एलिजिबिलिटी आहेत ते एलिजिबिलिटी क्रायटेरिया फुलफिल करत नसतील ते काय केले जातात, तर रिजेक्ट केले जातात. देन नेक्स्ट इज सेकंड इज द प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू. प्रिलिमिनरी इंटरव्ह्यूमध्ये काय केलं जातं, तर थोडक्यात त्यांची मुलाखत घेतली जाते. means candidates are considered and eligible suitable on the basis of their applications are called preliminary interview. This is generally brief interview असतो त्याचा. and its purpose is to eliminate those candidates who are either unqualified or unsuitable for the job. so in this first काय केलं जातं, असे जे काही कॅन्डिडेट आहेत की ह्या ज्या जॉबसाठी आहे त्यांनी ॲप्लिकेशन जे काही केलेलं आहे त्याच्यासाठी सुटेबल आहेत ते त्याला प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू बोललं जातं. आणि जनरली हा ब्रीफ इंटरव्ह्यू असतो आणि ह्याच्यामध्ये मग काय केलं जातं की जे कोणी कॅन्डिडेट ह्या जॉबसाठी सुटेबल नाही आहेत ते रिजेक्ट केले जाते. मीन्स जे कोणी अनक्वालिफाय आहेत किंवा समजा काही जॉब्समध्ये कंपनीमध्ये जॉब असेल एखादा फार्मा कंपनीमध्ये, मग त्यांचं थोडक्यात एक नॉलेज टेस्ट केलं जातं. प्रोडक्शन डिपार्टमेंटसाठी समजा तो जर जॉब आहे पर्टिक्युलर, तर मग त्यांना प्रोडक्शन रिलेटेड म्हणजे तुमचा जो फार्मास्युटिक्स हा जो काही सब्जेक्ट आहे, सो फार्मास्युटिक्स रिलेटेड त्यांना क्वेश्चन्स विचारले जातात आणि जर त्यांना त्या क्वेश्चन्सला आन्सर करता येत नसेल मग तेच कॅन्डिडेट हे आहे ते तिथल्या तिथे रिजेक्ट केले जातात. त्याला प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू असं म्हटलं जातं. देन थर्ड जे काही आहे ते सिलेक्शन टेस्ट. सिलेक्शन टेस्ट ही कशी असते, इट इज अ रिटन ऑर ओरल टेस्ट म्हणजे लेखी स्वरूपाची किंवा तोंडी परीक्षा जी काही आहे ही घेतली जाते. ह्याच्यामध्ये काय चेक केलं जातं, टेक्निकल नॉलेज मीन्स तुम्हाला त्या सब्जेक्टचं नॉलेज किती आहे किंवा तुम्हाला ओव्हरऑल फार्मसीबद्दल, समजा तुम्ही एखाद्या मेडिकल स्टोअरसाठी म्हणजे ॲज अ फार्मासिस्ट म्हणून अप्लाय केलेला आहे, देन कोणता ड्रग कशावरती आहे, मीन्स पायोग्लिटाझोन हा ड्रग आहे किंवा मेटफॉर्मिन हा ड्रग आहे, अँटी डायबेटिक आहे, त्याची कॅटेगरी काय आहे, देन लॅक्टुलोज काय आहे, लॅक्झाटिव्ह आहे, ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. दॅट इज टेक्निकल नॉलेज. अँड ॲडमिनिस्ट्रेट कॅपॅबिलिटी दॅट कॅन बी जज फ्रॉम दिस टेस्ट. तुम्हाला त्याचं नॉलेज किती आहे आणि तुम्ही ते कसं एक्सप्रेस करू शकताय हे या टेस्टवरून तुम्हाला जज केलं जातं. सो नाउअडेज सायकोलॉजिकल टेस्ट इज कॅरिड आउट इन दिस टेस्ट. सो मीन्स दिस सायकोलॉजिकल टेस्ट दे आर व्हेरी पॉप्युलर दिस डेज टू जज ह्युमन बिहेवियर इन ॲक्च्युअल वर्क सिच्युएशन. ह्युमन बिहेवियर कसं आहे मीन्स हाऊ यू आर वर्किंग, दॅट टेस्ट आर कॅरिड आउट. सो दिस फॉलोइंग टेस्ट दे आर कॉमनली यूज फॉर द सिलेक्शन process. In that first one is intelligence test. So in this test, these tests are used to estimate the IQ, that is intelligence quotients or mental alertness of the candidate. IQ किती आहे मीन्स काय, तर तुमची बौद्धिक क्षमता किती आहे ही या इंटेलिजन्स टेस्टने डिटरमाइन केली जाते. त्याच्यासाठी तुम्हाला काही क्वेश्चन्स आहेत, हे क्वेश्चन्स प्रोव्हाइड केले जातात MCQ टाईप. मीन्स जसं की तुम्ही स्कॉलरशिपला
जे काही टेस्ट क्वेश्चन सोडवायचे तशा टाईपचे असतात हे. देन काही मॅथ्स रिलेटेड प्रॉब्लेम्स जे काही असतात आणि त्याच्यानुसार मग ही इंटेलिजंट टेस्ट आहे ही केली जाते. देन ॲप्टिट्यूड टेस्ट. सो दीज ॲप्टिट्यूड टेस्ट दे आर हेल्प टू मेजर अ कॅन्डिडेट्स कॅपॅसिटी टू लर्न दॅट पर्टिक्युलर स्किल्स अँड हिज पोटेन्शियल ॲबिलिटी. ॲप्टिट्यूड टेस्ट जी काही आहे मीन्स तुम्ही स्किल्स का आहेत मीन्स कंपनीमध्ये ती तुम्ही कशाप्रकारे डेव्हलप करू शकाल किंवा तुमच्यामध्ये ॲबिलिटी आहे का नाही ते करायची हे डिटरमाइन करण्यासाठी ॲप्टिट्यूड टेस्ट आहे ही घेतली जाते. देन ट्रेड टेस्ट. ट्रेड टेस्टमध्ये काय असतं, दिस टेस्ट आर डिझाईन टू मेजर द ॲप्लिकंट्स लेवल ऑफ नॉलेज. म्हणजे काय तर तुमच्याकडे नॉलेज किती आहे. पर्टिक्युलर आता फार्मसीमध्ये तुम्ही डिफार्म केलं, आता फार्मसी तुम्ही डिप्लोमा झालेला आहे. सो फार्मा फील्ड रिलेटेड तुमच्याकडे काय नॉलेज आहे, प्रोडक्शनचं तुमच्याकडे काय नॉलेज आहे. सुटिक्समध्ये आता क्रीम्स बनवतात, ऑइंटमेंट बनवतात, मग क्रीमला बेस कोणते वापरतात, ऑइंटमेंटला बेस कोणते वापरतात, क्रीमच्या आयडियल प्रॉपर्टीज काय आहेत, टॅब्लेटला रॉ मटेरियल काय काय वापरतात, कॅप्सूलला रॉ मटेरियल काय वापरतात. देन सस्पेन्शन कोणतं स्टेबल असतं, फ्लॉक्युलेटेड की डिफ्लॉक्युलेटेड, मग कोणतं सस्पेन्शन सगळ्यात जास्त चांगलं असतं. देन शेकवेल बिफोर यूज हे त्याच्यावर का लिहिलेलं असतं. सो ह्या ज्या काही बेसिक नॉलेज असतं हे तुमच्यामध्ये आहे का नाही हे टेस्ट करण्यासाठी ही ट्रेड टेस्ट जी काही आहे ती घेतली जाते. अँड स्किल ऑलरेडी अचीव्ड इन पर्टिक्युलर ट्रेड ऑर ऑक्युपेशन. सो दीज टेस्ट आर ऑल्सो नोन ॲज परफॉर्मन्स टेस्ट ऑर प्रोफिशियन्सी टेस्ट. ह्याच टेस्टला काय बोललं जातं तर परफॉर्मन्स टेस्ट ऑर प्रोफिशियन्सी टेस्ट असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट आहे ती पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटी टेस्टमध्ये काय असतं, these tests are employed to find out the emotional balance, maturity means तुम्ही कसे भावनिकदृष्ट्या कसे तुम्ही सक्षम आहात. म्हणजे समजा उद्या कंपनीमध्ये तुम्ही काहीतरी काम करताय आणि समजा तुमचं काहीतरी काम चुकलं आणि जे काही सिनियर असतील ते तुम्हाला काही बोलले तर तुम्ही त्यांना बिहेव कसं करताय, तुम्ही त्यांच्यावर रागावताय का किंवा तुम्ही तिथल्या तिथे रडायला सुरुवात करताय का, की तुम्ही कसे स्टेबल राहताय. मीन्स समजा फ्युचरमध्ये अशी काही सिच्युएशन आली, तुमच्या हातून काही चूक झाली फार्मसी कंपनीमध्ये काम करत असताना किंवा ड्रग स्टोअरमध्ये काम करत असताना, दॅट टाईम तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही तुमच्या जे त्यांना म्हणजे सिनियरचे असतील त्यांना बोललं पाहिजे आय एम सॉरी सर, माझ्याकडून आता ही चूक झाली, यापुढे मी अशी चूक परत करणार नाही असं तुम्ही नम्र शब्दामध्ये त्यांना सांगितलं पाहिजे. सो दॅट इज इमोशनल बॅलन्स हे चेक केलं जातं. देन मॅच्युरिटी मीन्स तुम्ही किती प्रगल्भ आहात, की तुम्ही अजून पण कॉलेजला असल्यासारखेच कसा तरी वागताय, कसं तरी टाईमपास करताय, कसं तरी बोलताय, हसताय, खिदळताय. दॅट मीन्स मॅच्युरिटी. आता तुम्ही मॅच्युअर झालात. सी जेव्हा तुम्ही ॲज अ फार्मासिस्ट म्हणून काम करणार आहात तुम्ही एक प्रोफेशनल आहात. ओके मीन्स असं तुमचं फील्ड जे काही आहे तुम्ही फार्मसी केलेलं आहे, यू आर द स्टँडर्ड वन, तुमचं स्टँडर्ड प्रोफेशन आहे. सो दॅट इज मॅच्युरिटी लेवल. देन टेम्परमेंट हे जे काही कॅन्डिडेट जे काही आहे ते काय केलं जातं तर चेक केलं जातं. दिस इज पर्सनॅलिटी टेस्ट. ह्याला काय बोलतात तर पर्सनॅलिटी टेस्ट असं म्हणतात. दिस आर द सिलेक्शन टेस्ट. ह्या काय केलं जातं, ह्या काय आहेत तर सिलेक्शन टेस्ट केल्या जातात. सो ह्या टेस्ट मीन्स इंटेलिजन्स टेस्ट साईड बाय साईड होतं. पहिलं अर्जांची छाननी करणं आणि समजा डिफार्म झालेले कॅन्डिडेट आहेत त्यांना घेणं, त्यांना घेतल्यानंतर त्यांचा प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू होणं, त्यांना खरोखर नॉलेज आहे का त्याच्यामधून चेक करणं. 500 अर्ज आले असतील, 500 अर्जामधले मग बाकीचे रिजेक्ट करून 400 उरले. 400 जणांचा इंटरव्ह्यू घेतला जातो प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू. मग 400मधले 300 सिलेक्शन टेस्टला येतात. मग जागा किती आहेत 20 आहेत आपल्याकडे. मग त्या सिलेक्शन इंटेलिजन्स, ॲप्टिट्यूड, ट्रेड टेस्ट, पर्सनॅलिटी टेस्ट देऊन त्यांचं काय केलं जातं, ह्या कॉमन टेस्ट आहेत त्या घेतल्या जातात त्यांच्या. मग त्याच्यामधून आता 300मधले समजा 200 काय आहेत कॅन्डिडेट ह्या टेस्टला पास झाले. मग त्या 200 जणांचा सिलेक्शन इंटरव्ह्यू घेतला जातो. सिलेक्शन इंटरव्ह्यू म्हणजे काय तर फेस टू फेस इंटरव्ह्यू. इथे तुम्ही आता पिक्चरमध्ये बघितलं असाल की इथे हे काय आहे, हे पॅनल आहे, हे कंपनीमधले काय आहेत तर HR टीम आहे किंवा सिनियर मॅनेजर्स आहेत आणि इथे हे या कॅन्डिडेटचा इंटरव्ह्यू घेतात. इथे तुम्ही ह्या पिक्चरमध्ये सुद्धा बघू शकता. इथे काय आहे
हा इथे कॅन्डिडेट आहे, इथे हे काय घेतात तर इंटरव्ह्यू घेत असतात. अजून इथे काय बसलेले आहेत, अजून कॅन्डिडेट आहेत हे बसलेले आहेत. सो सिलेक्शन इंटरव्ह्यू इट्स अ फेस टू फेस कॉन्व्हर्सेशन और इट इज अ फेस टू फेस डायलॉग बिटवीन द एम्प्लॉयर और हिज representatives, and the interested candidate is the most popular tool of the selection. फेस टू फेस इंटरव्ह्यू घेऊन मग कॅन्डिडेट जे काही आहेत ते सिलेक्ट केले जातात. मग त्यांना क्वेश्चन्स विचारले जातात. सो मेन पर्पज काय आहे इंटरव्ह्यूचा, सिलेक्शन इंटरव्ह्यूचा, फेस टू फेस डायलॉग घेण्याचा, दॅट टू फाइंड आउट द सुटेबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट. मीन्स खरोखर तो कॅन्डिडेट आहे हा जॉब करण्यासाठी लायक आहे का नाही हे चेक केलं जातं. मग सुटेबिलिटी, मग त्यांना काय केलं जातं, क्वेश्चन्स विचारले जातात. to cross check the information revealed in the application and the test. मीन्स त्यांनी ॲप्लिकेशनवर दिलेलं आहे की आम्ही डी फार्म झालेला आहे, देन समजा त्यांनी दिलेलं आहे की आम्हाला सुटिक्समध्ये इंटरेस्ट आहे किंवा कोलॉजी ह्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट आहे. मग तुमचं सुटिक्सचं नॉलेज आहे ते टेस्ट केलं जातं. मीन्स तुम्हाला मग त्याचे काय पॅरामीटर्स जे काही असतील, सीविंग असेल, देन ग्रॅन्युलेशन कसं करता टॅबलेट बनवताना, देन ऑइंटमेंट कसं बनवता तुम्ही, क्रीम कसं बनवता, हे काय केलं जातं तर सिलेक्ट केलं जातं आणि हे चेक केलं जातं. then to give the candidate accurate and to give the candidate an accurate picture of his job and enterprise. So this, see, interview is a time consuming process and it's an expensive process, and its conclusion may be distorted due to the bias of the person conducting the interview. इंटरव्ह्यू घेणं ही कशी असते, खरं तर टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस असते. आणि ह्याच्यामध्ये काय दाखवलं जातं कॅन्डिडेटला की त्याला कोणता जॉब ॲक्च्युअल करायचा आहे हे त्याच्यामध्ये सांगितलं जातं. मीन्स टू गिव द कॅन्डिडेट ॲक्युरेट पिक्चर ऑफ हिज जॉब अँड द एंटरप्राइज. त्याला जॉब कोणता करायचा आहे, ॲक्युरेटली त्याला खरोखर जॉब कोणता करायचा आहे ते काय केलं जातं, त्याला सांगितलं जातं सिलेक्शन इंटरव्ह्यूमध्ये. सिलेक्शन इंटरव्ह्यूमध्ये फर्स्ट काय केलं जातं, दोघांमध्ये कॉन्व्हर्सेशन होतं, दॅट इज फेस टू फेस डायलॉग बिटवीन द इंटरव्ह्यूवर अँड कॅन्डिडेट. इंटरव्ह्यूवर म्हणजे कोण, जे इंटरव्ह्यू घेणारे असतात ते. आता ह्या पिक्चरमध्ये बघा, हे जे 3 आहेत, सर, मॅडम, दिस 3 हे कोण आहेत तर इंटरव्ह्यूवर आहेत, म्हणजे इंटरव्ह्यू घेणारे. आणि हे काय आहे, दिस इज अ कॅन्डिडेट, हा काय आहे तर कॅन्डिडेट आहे. त्यांच्यामध्ये काय होतं, फेस टू फेस कॉन्व्हर्सेशन होतं इंटरव्ह्यूवर आणि कॅन्डिडेटमध्ये. ही काय आहे, पॉप्युलर टेक्निक आहेच ह्याची इंटरव्ह्यू घेण्याची. आणि मग त्याच्यावरून त्यांना क्वेश्चन्स विचारून जे काही त्यांनी ॲप्लिकेशनमध्ये लिहिलेलं आहे, समजा तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये लिहिले की तुम्ही समजा एखादा कुठला तरी स्टुडंट डेव्हलपमेंट कोर्स कंप्लीट केलेला आहे. सो मग तुम्ही कोणता तो कोर्स केलेला आहे त्याच्याबद्दल मग तुम्हाला फर्दर क्वेश्चन्स आहेत हे विचारले जातात. इट्स मोस्ट पॉप्युलर टेक्निक आहे ही सिलेक्शनची. आणि मेन पर्पज काय आहे सिलेक्शनचा, दॅट टू फाइंड आउट सुटेबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट अँड टू गिव्ह ही द पिक्चर ऑफ हिज जॉब. सो दिस इज सिलेक्शन इंटरव्ह्यू. हे काय आहे तर सिलेक्शन इंटरव्ह्यू आहे. देन नेक्स्ट काय केलं जातं, फिजिकल एक्झामिनेशन केलं जातं. आता फिजिकल एक्झामिनेशन म्हणजे काय तर शारीरिकदृष्ट्या, फिजिकली मीन्स शारीरिकदृष्ट्या तो कॅन्डिडेट तो जॉब करण्यासाठी फिजिकली फिट आहे का, मीन्स शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे का नाही हे काय केलं जातं तर चेक केलं जातं. मीन्स इट इज कॅन्डिडेट इज कंडक्टेड टू एन्श्युअर दॅट ही इज फिजिकली फिट फॉर द जॉब ऑर नॉट. अँड इफ ही इज सफरिंग फ्रॉम एनी डिझीज ऑर डिझॅबिलिटी देन दॅट कॅन्डिडेट इज रिजेक्टेड. समजा जर त्या कॅन्डिडेटला कोणताही डिसीज झाला असेल किंवा काही त्याचं प्रॉब्लेम असेल कोणताही, तो फिजिकली तो अनफिट असेल तर मग तो रिजेक्ट केला जातो कॅन्डिडेट. दिस इज फिजिकल एक्झामिनेशन. देन 6 इज द रेफरन्स चेक. सो रेफरन्स चेकमध्ये काय केलं जातं, usually the candidates are required to write in their application two important reference of persons who know the candidate. म्हणजे
तुम्हाला 2 व्यक्ती आता तुम्ही ॲज अ फार्मासिस्ट तुम्ही समजा सिप्ला कंपनीमध्ये काय केलेलं आहे, जर ॲप्लिकेशन केलेलं आहे, तर तुम्हाला कोणत्या 2 व्यक्ती चांगल्या ओळखतात, त्या 2 व्यक्तींची तुम्ही काय करायची असतात, तिथे नावं लिहायची असतात त्या रेफरन्समध्ये. समजा जर तुम्ही आधी कुठल्या कंपनीमध्ये कामाला आहात, समजा जर तुम्ही USV ह्या कंपनीमध्ये कामाला आहात आणि तुम्ही आता सिप्लामध्ये काय केलेलं आहे, अप्लाय केलेलं आहे, तर मग तेव्हा तुम्ही USV कंपनीमधल्या 2 जे कोणी सिनियर असतील तुमचे, त्या 2 सिनियरची तुम्ही त्यांच्या ह्याच्यामध्ये नावं लिहायची असतात त्या ॲप्लिकेशनमध्ये. टू इम्पॉर्टंट रेफरन्स की जे तुम्हाला ओळखतात, जे तुम्हाला ओळखतात त्या दोघांची तुम्ही नावं लिहायची असतात त्या रेफरन्समध्ये. आणि मग ते सिप्लाला जेव्हा तुम्ही फर्दर इंटरव्ह्यूला जाता, तर तेव्हामध्ये तुम्हाला विचारतात की हा कॅन्डिडेट कसा आहे, किंवा समजा जर तुम्ही सारखा जॉब सोडत असाल इकडून तिकडे, दरवर्षी तुम्ही जर जॉब सोडत असाल, तर मग असं पण कन्सिडर केलं जातं की तुम्ही प्रत्येक वर्षी जर जॉब सोडताय तर तुम्ही पण उद्या आमच्या इथून जॉब सोडून जाल, कारण कंपनी काय म्हणते, आम्ही तुम्हाला शिकवणार, आम्ही तुम्हाला सगळं ट्रेनिंग देणार, आम्ही तुमच्यावरती मेहनत घेणार, आणि सगळं शिकून तुम्ही जर दुसरीकडे जाणार असेल तर मग काय उपयोग आहे, असं असतं जनरली. सो रेफरन्स चेक दिला जातो आणि तुम्ही आधीच्या कंपनीमध्ये कसं काम करत होतात, तिथून तुम्ही का जॉब सोडलात, तुमची तिथे काम करण्याची पद्धत कशी होती, त्याच्यानंतर तुमचं अदर जे काही एम्प्लॉई आहे त्याच्यासोबत तुमचं बिहेवियर कसं होतं, हे सगळं मग ते काय केलं जातं, चेक केलं जातं, रेफरन्स चेक. आता समजा सिलेक्शन टेस्टमधून 200 कॅन्डिडेट सिलेक्ट केलेले आहेत, त्याच्यामधले मग फिजिकल एक्झामिनेशनमधले 200तले समजा बाकीचे सगळे फिजिकली अनफिट होते, समजा त्यांना कोणता डिसीज असेल, काहीतरी शुगर असेल, किंवा कुठला तरी हात प्रॉब्लेम असेल, पायाचा काहीतरी प्रॉब्लेम असेल, डिसेबल्ड असतील ते फिजिकली, देन मग त्यांना काय केलं जातं, ते रिजेक्ट केलं जातं. आणि मग लास्टला 100 कॅन्डिडेट्स हे काय केले जातात, 100 कॅन्डिडेट्स सिलेक्ट केले जातात. सो नेक्स्ट आउट ऑफ दॅट 100 कॅन्डिडेट्स मग रेफरन्स चेक केले जातात. काही कॅन्डिडेट मग काय असतं त्यांचं, अगोदरच्या कंपनीत ते चांगलं बिहेवियर नसतं त्यांचं, कामावरती लेट येत असतात, किंवा काम अपूर्ण करत असतात, व्यवस्थितपणे काम करत नाहीत, मग ते रिजेक्ट केले जातात. आता उरले त्याच्यामधले 50. मग ह्या 50 कॅन्डिडेटमधलं फायनल सिलेक्शन आणि प्लेसमेंट जे काही आहे हे केलं जातं. मग 50मधले मग राहिलेले 20 जे काही असतील ते सिलेक्ट केले जातात. सो द कॅन्डिडेट्स हू हॅव बीन फाउंड सुटेबल इन ऑल रिस्पेक्ट्स आर अपॉइंटेड बाय इश्युईंग अपॉइंटमेंट लेटर टू देम. मग ज्या कोणाचं फायनल सिलेक्शन करायचं आहे, ज्या 20 जणांचं फायनल सिलेक्शन करायचं आहे, त्या 20 जणांना नंतर काय केलं जातं, तर अपॉइंटमेंट लेटर जे काही आहे हे अपॉइंटमेंट लेटर त्यांना दिलं जातं. देन अपॉइंटेड ऑन प्रोबेशन पिरियड, अ सक्सेसफुल कंप्लिशन ऑफ दिस पिरियड दे आर मेड परमनंट एम्प्लॉई. आणि मग अपॉइंटमेंट लेटर त्यांना दिलं जातं, मग त्यांना जॉईन करून घेतलं जातं, आणि मग त्यांचं सक्सेसफुली त्यांनी पुढे कसं काम करतात ते बघून मग ते ऑथराईज होऊन मग ते तिथे परमनंट एम्प्लॉई होतात. परमनंट एम्प्लॉई म्हणजे काय, तर कायमस्वरूपी एम्प्लॉई हे तिथे होत असतात. This is final selection and placement, means the candidates who have found suitable in all respects, they are appointed by issuing appointment letter to them. So they are generally appointed on probation for 1 or 2 years. So after successful completion of this probatory period, they are made permanent employees. The selected candidates, they are असाइन स्पेसिफिक जॉब्स. दिस इज नोन ॲज प्लेसमेंट. त्याला प्लेसमेंट असं म्हटलं जातं. प्लेसमेंट कशाला म्हटलं जातं, की जे काही कॅन्डिडेट आपण सिलेक्ट केलेले आहेत त्यांना मग तो पर्टिक्युलर जॉब जो काही असेल, मीन्स तुम्हाला क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटला काम करायचं आहे, किंवा तुम्हाला प्रोडक्शन डिपार्टमेंटला काम करायचं आहे, किंवा जर मेडिकलमध्ये असेल तर तुम्हाला ॲज अ फार्मासिस्ट म्हणून इथे मेडिकलला काम करायचं आहे, मग हे त्यांना सांगून त्यांचं फायनल सिलेक्शन जे काही आहे हे केलं जातं. त्यालाच काय बोलतात, फायनल सिलेक्शन अँड प्लेसमेंट असं त्याला म्हटलं जातं. सो ही काय आहे, ही सिलेक्शन प्रोसेस आहे. आपण परत बघूया काय आहे ही सिलेक्शन प्रोसेस.
फर्स्ट काय केलं जातं, अर्जांची काय केली जाते तर छाननी केली जाते, दॅट इज स्क्रुटिनी ऑफ ॲप्लिकेशन. जे ड्यू डेटच्या अगोदर जी काही ॲप्लिकेशन आलेली आहेत तेवढीच घेतली जातात, मीन्स स्क्रुटिनाइज. देन अपूर्ण मीन्स इनकम्प्लीट ॲप्लिकेशन्स अँड इलिजिबल दोज कॅन्डिडेट्स हू आर नॉट फुलफिलिंग दॅट इलिजिबिलिटी क्रायटेरिया दे आर रिजेक्टेड. देन प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू घेतला जातो, मीन्स that candidates are considered suitable on the basis of their applications. They are called preliminary interview. So this is brief interview and means पर्पज काय आहे ह्या इंटरव्ह्यूचा, दॅट इज टू एलिमिनेट दोज कॅन्डिडेट्स हू आर आयदर अनक्वालिफाईड और अनसुटेबल फॉर द जॉब. देन सिलेक्शन टेस्ट. सो दिस इज द रिटन टेस्ट और ओरल टेस्ट. सो टेक्निकल knowledge is judged from this selection test, and intelligence test, aptitude test, trait test, personality test are test conducted. Then selection interview means face to face interview is taken in between the interviewer and candidate to finding out suitability and by asking him questions, how he responds to questions. Then physical examination means and that he is physically fit for doing this job or not is checked. Then if he is suffering from any disease disorder, then that candidate is rejected. Then reference check means usually candidates are required to write in their application regarding application form the name and address of two important persons who know the candidate. These persons are contacted to collect information about the character, ability and background of that candidate. Then final selection and placement is done by giving that appointment letter. On that basis means प्रोबेशन पिरियड मीन्स पर्टिक्युलर 1 or 2 इयरचा पिरियडवरती अपॉइंटमेंट लेटर त्यांना दिलं जातं, त्यांना जॉईन करून घेतलं जातं आणि मग नंतर मग 1 or 2 इयर नंतर मग तो एम्प्लॉई तिथे काय होतो तर परमनंट होत असतो. दिस इज द सिलेक्शन प्रोसेस. ही काय आहे तर सिलेक्शन प्रोसेस आहे. आपण आजच्या लेक्चरला काय बघितलं, रिक्रुटमेंट म्हणजे काय आहे. सो रिक्रुटमेंट म्हणजे काय, त्याच्या रिक्रुटमेंटच्या मेथड, रिक्रुटमेंटचे सोर्सेस जे काही आहेत ते बघितले. रिक्रुटमेंट म्हणजे काय, द प्रोसेस ऑफ अट्रॅक्टिंग मोर कॅन्डिडेट टू अप्लाय फॉर वॅकंट जॉब इन द ऑर्गनायझेशन. देन इंटरनल सोर्स आहेत, एक्सटर्नल सोर्स आहेत रिक्रुटमेंटचे. देन मेथड्स डिफरंट काय आहेत रिक्रुटमेंटच्या, थ्रू ॲडव्हर्टायझिंग दॅट इज थ्रू डायरेक्ट मेथड, देन थर्ड पार्टी मेथड, देन मीन्स दॅट self means that drug owner itself creates that vacancy that we had seen. And we had seen about difference in between recruitment and selection. And selection, what is meant by selection? Selection means what? It is a process of selecting best candidate for suitable job or vacancy. Then we had seen that is the selection procedure, and this is very important and asked in your exam. These points are very important. This is asked in your exam. So next lecture we will see the training म्हणजे काय आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. सो नाऊ वी विल स्टॉप ओव्हर हिअर. थँक्यू, हॅपी लर्निंग. जर कोणाला काही समजलं नसेल आजच्या लेक्चरमध्ये तर विचारा मला. स्टे सेफ.